नमस्कार मैत्रिणींनो. हे बघा, आज आपल्याला काय बनवायचं आहे. खरंच आपण दरवेळेस अंड्याची भाजी करतो, खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतो, पण आज आपल्याला खरंच खूप वेगळी करायची आणि अगदी सगळ्यांना आवडेल अशी. अगदी 2 माणसांपुरती करणार मी, 2, त्याच्यामध्ये तिसरंही माणूस खाईल एवढी करणार आहे. पहा, मस्तपैकी इथं 5 अंडे घेतलेले आहेत, अगदी उकडून घेतलेले आहेत मी. हे बघा, आता ही पूर्ण अंडी अशी सोलून घेते बरं का. आणि तुम्हाला जर जास्त माणसांसाठी करायचं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, म्हणजे प्रत्येक सामग्री आपण जास्त वाढू शकता. हे बघा, 5 अंडी सोलून झाल्यात आपली. आता ही अगदी मस्त अशी मधी चिरून घेऊया आपण, त्याचे 2 भाग करूया. पहा, आता काय बनवायचे हे नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. पहा, अशा पद्धतीने पूर्ण अंडी अशी चिरून घेणार आहे मी. खूप छान रेसिपी आहे ही मैत्रिणींनो. खरंच एकदा जर केली तर तुम्ही खरंच वरच्यावर अशीच करसान, एवढी भारी. आता त्याच्यासाठी लागणारं वाटणाचं साहित्य: कोथिंबीर, लसूण, कांदा, टॅमॅटो, खोबरं, ओलं खोबरे, आलं. आता हे पूर्ण असं कच्चंच वाटून घेणार आहे आम्ही. हे बघा, मस्तपैकी इथं हे कच्चं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. माहीम वाटायचं आणि इकडे ठेवला आहे तवा. आपल्याला करायचं आहे तवा अंडं मसाला. मग पहा, हे तवा अंडं मसाला एवढं भारी होतं ना, खूपच कमालीचं आहे. इथं मी 1.5 पळी तेल टाकलं आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यात टाकणारी जिरी मोहरी. जिरी मोहरी छान तडतडली तर कढीपत्तासुद्धा टाकून देणार आहे. पहा, मग टाकायचा आपण बारीक कट केलेला हा कांदा. अगदी चवदार आणि अगदी तुमची लहान मुलंसुद्धा खाणार आवडीने, एवढी कमालीची होती. आणि खरं सांगू का, माझ्या नातवाने तर खूप आवडीने ही भाजी खाल्लेली, त्याला खूप आवडली. बारीक केलेला कट केलेला हा टॅमॅटोसुद्धा मी टाकून देते. पहा, आता अगदीच मऊ होस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि असा मऊ झाला की थोडंसं असं कलथ्याने दाबून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने दाबून घेणार आहे. त्याच्यानंतर जे वाटण मी वाटलं होतं ते पूर्ण याच्यात टाकून देणार आहे. पहा, आता हा मसाला आपल्याला पूर्ण असा शिजून घ्यायचा आहे मैत्रिणींनो. आणि शिजवणार बी कसा आहे, पाणी टाकून शिजवणार आहे की अगदीच मस्त असा शिजला पाहिजे हा मसाला. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आता मी पाणीसुद्धा ओतणार आहे. त्याची एक एक टिप्स मैत्रिणींनो ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर मी थोडी हळद टाकणार आहे. त्याच्यात पाणी टाकलेलं आहे. मटण मसालासुद्धा टाकला आहे बघा. बेडकी मिरची पावडर थोडी टाकणार आहे. घरचा मसाला टाकणार आहे थोडासा, मी जास्त तिखट करणार नाही आहे. इथं हे टाकलेत घरचे मसाले, टाकून द्यायचे मीठ. आता हा मसाला आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने चांगला परतून घ्यायचा आहे बरं का. अक्षरशः तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा आहे. जेवढा आपला मसाला परतन तेवढं आपलं म्हणतात ना, हे अंड तवा मसाला खूपच कमालीचं होणार आहे. पहा मैत्रिणींनो, पूर्ण हा मसाला मी आता मिक्स करून घेतला आहे. पहा, आणि मी आता 5 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. 5 मिनटांनी पुन्हा पाहिजे. पहा, मसाला अगदी छान परतलेला आहे. हा
रंग बी त्याला छान येणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. तवा मसाला म्हणलं की तो तव्यावरच करायला लागतो. आता मी याच्यात पुन्हा पाणी वाटणार आहे पहा. याच्यानंतर हो का याच्यात मी टाकले गावरान तूप. गावरान तुपाने अगदी छान चव लागते आणि सुगंध बी छान सुटतो. आता हे पुन्हा मिक्स करून घेते मी. भाजीला अगदीच आगळी वेगळी चव लागते पहा. त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, ती सुद्धा मिक्स करून घ्यायची. आता त्याच्यानंतर मी टाकणार आहे इथं अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता थोडासा मसाला आपला आता लगेच तो मसालाही शिजलेलाच आहे. त्याच्यानंतर लगेच अशी अंडी ठेवायची. हे बघा अशी पालथी घालून ठेवायची मैत्रिणी. अगदी छान पद्धतीने ती शिजून निघणार बघा. आता पुन्हा मी पलटी मारते पहा मैत्रिणो. हे आपला अंडा मसाला, तवा अंडा मसाला कसा वाटला नक्कीच सांगा. आणि नक्की अशा पद्धतीने करून पहा, खायला खूपच चवदार आणि करायला बी खूप झटपट होतं. पहा अगदीच रेडी झालेलं आहे आपलं. तेलही खूप छान सुटलंय. बाय.